मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये यामध्ये ट्रान्सको म्हणजे महाट्रान्सकोची जी रिक्रुटमेंट आहे त्याची परीक्षा म्हणजे ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी आहे. MSc TCL आपण त्याला म्हणतो. आणि या ठिकाणी TCLनेच तुम्हाला सॅम्पल पेपर्स दिले आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे पेपर्स असणार आहेत, पेपर्समध्ये कोणकोणते प्रश्न असू शकतात, कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात, त्याची माहिती पुस्तिका तुम्हाला TCLने दिली आहे. डाउनलोड करू शकता, त्याचीसुद्धा डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, वेळेचे नियोजन कसं करायचं, प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे असतात, हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जाऊ डायरेक्ट डिटेल्सकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर मित्रांनो, इथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड म्हणजे TCLने या ठिकाणी तुम्हाला माहिती पुस्तिका दिलेली आहे. जी परीक्षा आता आहे 3 तारीखला, त्यामध्ये तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 कंत्राटी पद्धतीने आहे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली, विद्युत सहाय्यक पारेषण प्रणाली. तर यामध्ये ऑनलाईन पद्धतीने टेस्ट आहे आणि या टेस्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत त्याच्यापूर्वी बऱ्याच वेळा आपण याच्या संबंधी चर्चा केलेलीच आहे. आता याचं टाईम मॅनेजमेंट करायचं कशा प्रकारे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर साधारण व्यावसायिक ज्ञान म्हणजे तुमचं इलेक्ट्रिकलचं ज्ञान, यामध्ये 50 प्रश्न आहेत, हे नेहमी म्हटलेलं आहे 110 मार्क्ससाठी. त्याचबरोबर तंत्रशक्ती, परिणामवाचक अभियोग्यता, मराठी भाषा, हे 3 अधिक तुम्हाला त्यामध्ये दिलेले आहेत. इतर 20 प्रश्न 40. इथे प्रश्नांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे तुमचा वेळ प्रश्न वाचण्यातच बराच जातो. त्यामुळे यामध्ये कोणता प्रश्न, कोणती भाग तुम्हाला कोणताही कधी भाग सोडवता येतो. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही टाईम मॅनेजमेंट करताना एकतर हे जे भाग आहेत यांना वेळ भरपूर लागतो, याच्यामधले प्रश्न वाचायला, वाचून विचार करायला वेळ लागतो आणि कॅल्क्युलेशनसुद्धा असतात. त्यामुळे या ठिकाणी पहिला भाग तुम्हाला सोडायचा आहे मराठी भाषा. मराठी भाषेचे 20 प्रश्न पटापट सोडून जातात, कारण फक्त छोटे छोटे प्रश्न असतात, वाचून पटकन त्याची उत्तरं तुम्हाला व्याकरण येत असतं. या ठिकाणी तुका कुठेही लावायचा नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याचबरोबर तुमचं मराठी भाषेकडनं तिसऱ्या भागाकडनं पहिल्या भागाकडे वळायचं. यामध्ये व्यावसायिक ज्ञान म्हणजे 50 प्रश्न हे तुमचे इलेक्ट्रिकलचे संबंधीच्यावर तुमचा पकड असणार आहे, इलेक्ट्रिकल संबंधी. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला थोडासा वेळ ठेवून करायचे आहेत. आणि शेवटी मग तुम्ही हे 40 प्रश्न आणि 20 प्रश्न याच्यावर थोडा भर घालू शकता. आता याच्यामध्ये तुमचा जास्त अभ्यास ज्या ठिकाणी आहे त्याच्यावर तुम्ही भर घालू शकता, परंतु माझ्या मते मराठी भाषा पहिला सोडवा, नंतर तुमचं इलेक्ट्रिकल ज्ञानबद्दल सोडवा आणि मग हे 2 जे कॅल्क्युलेशन्स आहेत, गणित, आणि या ठिकाणी थोडा वेळ लागतो, इथे तुम्हाला त्याचा. आता 120 मिनिटांमध्ये हा सगळा खेळ खेळायचा आहे तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला 150 प्रश्नसंख्या 130 आहे आणि तुमचं 120 मिनिटांचा कालावधी, त्यामुळे कमीत कमी कालावधी त्या ठिकाणी मिळालेला आहे. अशा वेळी तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे, त्यामुळे योग्य पर्याय निवडायचा आहे किंवा तुम्हाला कशा प्रकारे स्किप करायचं त्या ठिकाणी बघणार आहोत. तर खाली जर बघितला तर प्रश्नपत्रिकासुद्धा कशा प्रकारे दिलेली आहे. तर पहिली तंत्रशक्ती. आता व्यावसायिक ज्ञानमध्ये पहिला भाग असणार आहे, तर इथे तुमचं इलेक्ट्रिकलचे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर आता CBTचा व्हिडिओ पण बऱ्याच वेळा मी बनवलेला आहे, जे याच्यापूर्वी परीक्षा झालेल्या आहेत, ते सुद्धा या ठिकाणी लिंक देत आहे खाली. आता सामान्य अभियोग्यता चाचणी, या ठिकाणी तंत्रशक्तीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात बघा. काही नेते अप्रामाणिक असतात, सत्यप्रिय हा नेता आहे, या 2 विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो. आता असे कन्फ्युजिंग प्रश्न असतात, याला वेळ लागतोय, त्यामुळे तुम्हाला हा भाग शेवटी सोडवला तरी चालू शकतो. जो भाग तुमचा पकड आहे, जास्त तुम्हाला येऊ शकतं, अशा भागाकडे तुम्ही जास्त लवकर वळा. इलेक्ट्रिकल पहिलं सोडल्यानंतर मराठी सोडल्यानंतर हे शेवटी ह्या भागाकडे आले तरी चालतात. आता हे बघा, TOPS या शब्दाचा अक्षरानं. आता प्रश्न केवढा मोठा आहे, वाचायलाच साधारण 1 मिनिट जातो, त्यामुळे प्रश्न वाचून त्याच्यातला नेमकं काय पर्याय येणार आहे हे तुमचं कॅल्क्युलेशन करायला वेळ जातो. त्यामुळे हा जो भाग आहे, आता इथे 5 प्रश्न TCLने तुम्हाला इथे दाखवलेत कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत. दुसरा भाग आला परिणामवाचक अभियोग्यता, म्हणजे त्याला आपण मॅथ्स म्हणू. तर मॅथ्समध्ये सुद्धा थोडीशी कॅल्क्युलेशन असतात, ज्यांची पकड कॅल्क्युलेशनवर आहे
त्यांनी मॅथ्स सुरुवातीला घ्या, कारण हे 100% मार्क्स तुम्हाला मॅथ्समध्ये मिळू शकतात. तर इथे तुम्हाला पटकन एखादी जर गोष्ट म्हणजे कॅल्क्युलेशन पटापट जमत असेल त्यांनी मॅथ्स घ्यायला हरकत नाही. तर इथे तुम्हाला मॅथ्समध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळू शकतात. हे मार्क्स मिळताच मराठी भाषा व्याकरणाचा आपला बराच अभ्यास असतो, त्यामुळे मराठी भाषा ही आणि ह्याचे प्रश्न जे आहेत कॅल्क्युलेशन्स कोणते नसतात, त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला पटापट सोडवले जातात. फक्त प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर पटकन सोडून निवडायचं आहे. येत असेल तरच निवडा, अन्यथा तो स्किप करायचा आहे. आता बाकी हे तपशील या ठिकाणी सांगितले. आता जनरली प्रश्न जो प्रकार आहे तो वाचून वेळ लागतो. समजा इलेक्ट्रिकलकडे तुम्ही वळले, इलेक्ट्रिकलचे समजा छोटे प्रश्न तुम्हाला इथे बघत असाल तर हा छोटा प्रश्न आहे, प्रश्न पटकन वाचायला मिळतो, त्याची उत्तरंसुद्धा आपल्याला जनरली पटकन येऊ शकतात. परंतु हा खालचा जर प्रश्न होईल तर वाचायला थोडा एक 10-15 सेकंद जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन म्हणजे डोक्यात आपला त्याच्याबद्दलचे विचार येणार आहेत, उत्तराचे उच्चार वाचणार आहोत, म्हणजे ह्याला वेळ लागणार. हे असे प्रश्न तुम्ही काय करा, सुरुवातीला स्किप करू शकता. म्हणजे पुढे पुढे नेक्स्ट छोटा प्रश्न असेल, येत असेल, पटकन वाचायचा, त्याचं उत्तर काय करायचं, क्लिक करायचं आणि नेक्स्ट करायचं. समजा मोठा प्रश्न दिसला लगेच त्याला स्किप आणि नेक्स्ट प्रश्नावर जायचं आहे. कॅल्क्युलेशनचा प्रश्नसुद्धा तुम्ही शक्यतो शेवटी घ्या. म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये कॅल्क्युलेशनचे प्रश्न असतात हे तुम्ही शक्यतो शेवटी घेतले तर तुम्हाला काय होईल, जे ॲक्च्युली आपल्याला उत्तर येत असतात ती आपल्याला पटापट फक्त वाचून त्याचं उत्तर जे येत असतं ते आपल्याला पटापट सोडवता येतात. पण कॅल्क्युलेशनचे ह्याला वेळ लागतो आहे, कॅल्क्युलेशन्स करायला वेळ लागतो, सूत्र आठवायला वेळ लागतं, सूत्र कोणतं वापरायचं, उत्तर काय येऊ शकतं, या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन्सला वेळ लागतो. असे प्रश्न स्किप करून पुढे जायला हरकत नाही. तर अशा प्रकारचं टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला छोटे प्रश्न पटपट सोडवायचे आहेत आणि मोठे प्रश्न सुरुवातीला स्किप करायचे आहे. शेवटच्या तासामध्ये मोठे प्रश्न तुम्हाला घेता येतील. अशा प्रकारचं टाईम मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी वेळ जो आहे तो तुमच्या इतर भागाकडे सुद्धा मिळणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल जर तुमचं संपलं, मराठी संपलं, उरलेला जो वेळ आहे तुम्ही ह्या भाषेकडे म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन्स आणि जो रिझनिंग आहे याच्यावर तुम्ही देऊ शकता. इथे थोडंसं कॅल्क्युलेशनपेक्षा थोडंसं पुढे जाऊन थोडं बुद्धिमत्ता या ठिकाणी वापरावी लागते. मुलाच्या एका रांगेत महेश, रांगेच्या डावीकडून 7वा आणि उजवीकडून 18वा आहे, त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. कॅल्क्युलेशन भरपूर आहेत, खूप डोकं लावावं लागतं, या ठिकाणी बुद्धिमत्ता वापरावी लागते. त्यामुळे ह्या भाग तुम्ही शेवटी सोडवला तरी चालतो. अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपली पकड आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रश्न येऊ शकतात, उत्तरं बरोबर येऊ शकतात, तो मराठी, नंतर तुमचा इलेक्ट्रिकल आणि मग शेवटी तुम्ही गणिताकडे वळून शेवटी बुद्धिमत्तेकडे वळले तरी चालते. आता तुम्ही तुमच्या क्रमाने जरी तुमचं जे पकड आहे, तुमचा जो प्रॅक्टिस आहे त्याप्रमाणे गेले तरी चालू शकतात. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रश्नपत्रिका जेवढ्या मिळतील तेवढ्या अपलोड करत राहणार आहे. आपल्याकडे थोडेच दिवस आहेत. अभ्यास केला नसेल, अभ्यास रात्रंदिवस करा. आणि ह्या ज्या नोकऱ्या आहेत, MSV असेल किंवा इतर आता ज्या निघणाऱ्या नोकऱ्या आहेत त्या तुमच्याच आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत 10 वर्ष कोणत्याही नोकऱ्या मिळणार नाहीत. त्यामुळे आताच काय तो तुम्हाला परीक्षेचा अभ्यास एकदम ताकद लावून करायचा आहे. रात्रंदिवस करा आणि शेवटी परीक्षेला सामोरे जा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.